सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात नेमकं काय काय घडलेलं आहे जाणून घेऊया टॉप 9च्या सुरुवातीला। अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवार यांची भेट। मुंडे कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत याची अजित पवारांना माहिती दिली। कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही। अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची माहिती। अजित पवारांना सर्व कागदपत्र दिली। धनंजय मुंडेंसारखे लोक राजकारणात नको। मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्यासाठी अजित पवारांना विनंती केली। उद्या मुख्यमंत्र्यांना कागदपत्र दाखवून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांचं आश्वासन। मुंडेंच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रिया। सौरभ भोंडवे नावाच्या मुलाला तलावात बुडवून मारलं। कराडच्या फोनमुळे अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार घेतली नाही। कराडचा पोलीस यंत्रणेवर कंट्रोल होता। अंजली दमानिया यांचा आरोप। आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलं। सुरेश धस यांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। वाल्मिकच्या मर्जीतले पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा। 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले। तृप्ती देसाई यांचा आरोप। 26 फार कमी आकडा। 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले। फडणवीसांना उद्या यादी देणार। पोलीस आकाचे पाय चेपाला माणसं पाठवायला लागलेत। सुरेश धस यांचा आरोप। डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा। काहीही गरज नसतानाही वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं। अंजली दमानियांचा आरोप। सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर 24 आरोप। कारवाई करा, दमानियांची मागणी। डॉक्टर अशोक थोरात चांगला माणूस। अंजली दमानियांकडे चुकीची माहिती। थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही। सुरेश धस यांच्याकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्या। आरोपी 15 दिवसाच्या आत जेलमध्ये गेले पाहिजे। सुरेश धस यांची मागणी। तर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली उपअधीक्षकांची भेट।